नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच प्रसिद्ध झालेली नागपूर महानगरपालिका भरती 2025 ही जाहिरात आज पडलेली आहे आणि याच बाबतची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत। टोटल जागा यामध्ये 174 पदांची पदभरती होणार आहे आणि सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे विदर्भातल्या लोकांनी, विदर्भातल्या विद्यार्थ्यांनी, नागपूरच्या विद्यार्थ्यांनी खूप जास्त याला फोकस करायचा आहे। आता काही विद्यार्थी असं सुद्धा म्हणतील, मॅडम नागपूरचे विदर्भातले म्हणतायत म्हणजे आम्ही नाही का करायचं, तुम्ही सुद्धा करायचंय। पण बऱ्याच जणांचं स्वप्न असतं ना, आपला विदर्भ सोडून जायचं नाही, आपलं गाव सोडून जायचं नाही। मग अशा लोकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे, ज्यांना आपल्या विदर्भातच राहायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप सुवर्ण संधी आहे, खूप चांगली संधी आहे। आणि यामध्ये जे 2 पद आहे लिपिकचे वगैरे, त्या पदांमध्ये सगळे विद्यार्थी बसू शकतात, कारण त्याला एक जनरल क्वालिफिकेशन आहे। ते क्वालिफिकेशन सगळ्यांचं असतं, त्यामध्ये सगळेजण बसू शकतात। म्हणून ही पदभरती स्पेशली फोकस करा, अभ्यासाला ब्रेक द्यायचा नाहीये। कारण वारंवार सांगते आहे की सगळ्या भरत्या होणार आहेत। ही जाहिरात जवळपास मागच्या महिन्यात येणं अपेक्षित होती, पण थोडी लेट का होईना आली आहे। ठीक आहे, चला तर ही जाहिरात डिटेल मध्ये आपण एक एक पॉइंट आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यांनी जाहिरात व्यवस्थित ऐका। 26 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। 1-2 दिवस जाऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, एकूण जागा आहेत 174। ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे 26/8/2025 आणि अंतिम दिनांक आहे 9/9/2025। म्हणजे जवळपास तुम्हाला 15-1 दिवसाचा पिरियड मिळालेला आहे। मे बी डेट वाढू शकते किंवा वाढणारही नाही, हे 1-2 दिवस जाऊ द्या। शेवटच्या 10 दिवसात तुम्ही आरामात फॉर्म भरू शकता। ठीक आहे, म्हणजे फॉर्म भरताना काही त्रुटी वगैरे आल्या तर त्या तुम्हाला माहित पडून जातील की ह्या 1-2 दिवसामध्ये काय आहे तर। ठीक आहे, पण नंतर मात्र तुम्हाला शेवटच्या 10 दिवसात गर्दी करायची आहे आणि कॉम्पिटिशन टफ असणार आहे। नागपूर मधल्या जागा म्हटल्यानंतर भरपूर लोक भरणार आहेत। ठीक आहे, आता यामध्ये जर तुम्ही एज लिमिट बघितली तर एज लिमिट मर्यादा बघितली तर ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष आहे, खेळाडूंसाठी 43 वर्ष आहे, मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष आहे, माजी सैनिकांसाठी 38 आणि 38 प्लस किंवा त्यांचा सेवेचा जो कालावधी आहे आणि 3 वर्ष अधिक अशा टाइप मध्ये आहे। दिव्यांगासाठी 45 वर्ष आहे, भूकंपग्रस्तासाठी 45 वर्ष आहे। आता जाणून घेणार आहोत आपण यामध्ये नेमके पद कोणते आहे आणि कोणत्या पदांसाठी किती जागा रिक्त आहे। ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो, एक एक सगळं सांगते आणि बाकी तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये दिसतातच, बरोबर आहे। आता सगळ्यात महत्वाचं जे पद आहे कनिष्ठ लिपिक, यासाठी 60 जागा आहेत एकूण। ठीक आहे, आणि आपल्याला कनिष्ठ लिपिकला आणि कर संग्राहकला काय करायचं आहे, जास्त फोकस करायचंय। ठीक आहे, हे पद आहे ज्याला मी स्टार मार्क करते, याला जास्त फोकस करायचंय। का करायचंय ते सुद्धा सांगणार आहे। कनिष्ठ लिपिकच्या 60 जागा आहेत, निधी सहाय्यकच्या आहेत 6 जागा, कर संग्राहकच्या 74 जागा आहेत, जास्त जागा आहेत। ठीक आहे, ग्रंथालय सहाय्यकच्या 8, स्टेनोग्राफर 10, लेखापाल रोखापाल जे आहेत त्या 10 आहेत, सिस्टीम अनालिस्टचे आहे 1, त्यानंतर हार्डवेअर इंजिनियरची आहे 2 जागा आहेत, डेटा मॅनेजरची अगेन एकच जागा आहे आणि प्रोग्रामरच्या 2 जागा आहेत। अशा टोटल मिळून किती जागा आहेत, 174 जागा आहेत। आता कनिष्ठ लिपिक आणि कर संग्राहक हे जे 2 पद आहेत, ही जी 2 पद आहे या 2 पदामध्ये तुम्हाला काय लागणार आहे, पदवी लागणार आहे। ठीक आहे, म्हणजे जे तुमचं क्वालिफिकेशन असतं 12वी नंतरची, तुम्ही कुठल्याही शाखेतील पदवी घ्या, ती पदवी लागणार आहे। आणि तुम्हाला लागणार आहे यामध्ये इंग्लिश मराठी टायपिंग। ठीक आहे, म्हणजे आणि जनरली पदवीधर आणि इंग्लिश मराठी टायपिंगचे सगळ्यांनी कोर्सेस केलेले आहेत। ही एवढी साधी पदवी तुम्हाला लागणार आहे, त्यामुळे आणि जागा सुद्धा जास्त आहेत। कॉम्पिटिशन जरी टफ असणार आहे पण आपल्याला एकच जागा पाहिजे की नाही, मग एका जागेसाठी कॉम्पिटिशन कितीही असू द्या, आपली जागा आणि स्वतःवरचा आत्मविश्वास एकदम मजबूत ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमची जी जागा आहे ती मिळण्यासाठी मदत होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर स्टेनोग्राफरला अगेन टायपिंग वगैरे पाहिजे आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे। लेखापाल सहाय्यक जे आहे यासाठी एक जो कोर्स असतो 10वी नंतर एक कोर्स राहतो, त्याचं सर्टिफिकेट मिळते, हे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर स्टेनोग्राफर साठी तुम्हाला अगेन टायपिंग लागणार आहे, मराठी इंग्लिश आणि पदवी लागणार आहे।
लेखापाल आणि रोखापाल ही जी पदवी ही जी पोस्ट आहे यासाठी कॉमर्स विद्यार्थी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. यामध्ये डिटेल जर तुम्ही जी आर वाचता तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की ज्यांना अनुभव आहे त्यांना विशेष प्राधान्य आहे. ठीक आहे. नंतर सिस्टीम अनालिस्ट, हार्डवेअर इंजिनिअरिंग, डेटा मॅनेजर, प्रोग्रामर ह्या ज्या जागा आहेत ह्या अगदी मोजक्या जागा आहेत आणि मोजक्या जागांमध्ये खेळणं खूप कठीण असतं. बरोबर आहे. तर अशा वेळेस अकॉर्डिंग टू दॅट क्वालिफिकेशन यू कॅन अप्लाय. ओके. तुम्ही अप्लाय करू शकता. पण मला असं वाटते ज्याला मी स्टार मार्क केलाय त्या ती जी पदं आहेत ती विशेष फोकस करण्यासारखी आहे. कारण क्वालिफिकेशन तुमचं असतं आणि त्या क्वालिफिकेशन साठी लागणारा अभ्यास सुद्धा तुमचा असतो. बरोबर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला हात धुवून मागे लागायचं आहे हे वारंवार सांगते. ठीक आहे. आणि तुम्ही लागलेले आहात. विद्यार्थी एकदम हुशार आहात सगळे आणि आपण ज्या गोष्टीसाठी आपण ना हात धुवून मागे लागलेलो आहे तिथे आपण एकटं नाहीये. बरोबर आहे. आपल्या सोबत लाखोंची गर्दी आहे आणि त्या लाखोंच्या गर्दीतून आपल्याला एकट्याला बाहेर पडायचंय. बरोबर आहे. प्रत्येकाला एकच ठरवायचं आहे मनामध्ये की मला एक पद पाहिजे आहे. मला एक पद घेऊन मला माझं काय करायचंय स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि बरेच जण काय करतात अभ्यास छान पद्धतीने करतात नंतर 3-4 महिन्याचा गॅप देतात. एखादी जाहिरात नाही पडली किंवा काही महत्त्वाची कामं असतील त्या कामाकडे फोकस करतात. पुन्हा त्यांचं दुर्लक्ष होतं. तर मला असं सांगायचं आहे की तुमची जी दैनंदिन कामं आहेत ती सगळी चालत राहणार आहेत. सगळ्या गोष्टी होत राहतील. पण तुम्ही अभ्यासाला ब्रेक नका देऊ. ठीक आहे. तुमचे खूप महत्त्वाची कामं आलेले आहेत, काही इमर्जन्सीज आहेत. अशा वेळेस तुम्ही अभ्यास थोडा वेळ कमी द्या. पण तिथे खंडन पाडू नका. कारण एकदा जर ब्रेक दिला तर त्या गोष्टीतून तुमचं लक्ष काय होतं डायव्हर्ट होत जातं आणि हळू-हळू तुम्ही काय होत जाता केलेल्या अभ्यासातून पुन्हा मागे जाता. बरोबर आहे. आणि पुन्हा तयारी करून पुन्हा त्याच जागेवर येण्यासाठी वेळ लागतो. आणि अशा वेळेस तुमच्या सोबत असलेले सगळे लोकं पुढे निघून जातात आणि आपल्याला पुढे निघून जायचं नाहीये. निघू जाऊ द्यायचं नाहीये कुणाला. आपल्याला स्वतःला पुढे जायचंय. मग अशासाठी अभ्यास छान ठेवा. अभ्यास चांगला करत राहा आणि तुमच्या अभ्यासासाठी माझ्याकडून खूप छान शुभेच्छा आहे. सोबतच तुमच्या अभ्यासासाठी जेवढी मदत करणं मला शक्य होईल ते सगळं मी करत राहील. पोलीस भरतीची जाहिरात नुकतंच पडलेली आहे. 2-3 दिवसाआधी त्यावरचा सुद्धा व्हिडिओ आपण बघितला. पोलीस भरतीसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे, सोबतच नागपूर मनपासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे, कुठले बुक्स रेफर करायचे यावर सुद्धा लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही अभ्यास करत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान माहिती सोबत. तोपर्यंत बाय.